कामाला माणूस असते त्याला बिचारे 30 दिवस भेटतील तेव्हा त्याला 10,000 12,000 पगार मिळेल. तर त्याची 4 वेळा गाडी जर पंक्चर झाली तर तो बायकोला काय देईल ना ते गाडीला काय देईल असं झालंय. हा आमदार खासदाराला कोणाला तरी दिले, याला 40 दिले त्याला 50 दिले त्यांनी ठेवले विचार. मग कसं सांभाळणार? परत हे डंपर वगैरे चालू आहेत, मग कोणाचा तरी एकाचाच फायदा याच्यात ना, कोणतरी एकच जण खिसे भरतो, मग जनतेचे हाल होतात. ते सरपंच कोण आहेत तुम्ही? सरपंच हितेश बाळगा म्हणून आहेत. कोणत्या पक्षाचे? बहुजन विकास आघाडीचे. कोणत्या पक्षाचे? बहुजन विकास आघाडीचे. मग त्यांना दिसत नाही. नाही दिसत. लॉरेन्ससाठी आणि उत्खननसाठी परवानगी कोण देते? ग्रामपंचायतची एनओसी लागते. ही एनओसी दिल्याशिवाय उत्खननाला परवानगी. एक मिनिट, ग्रामपंचायतनी परमिशन दिली बरोबर ना? ग्रामपंचायत नाही, माझा प्रश्न असा आहे, त्यांनी थेट प्रश्न तुम्हाला असा केला की ग्रामपंचायतीने याला परमिशन दिली आहे. हा ना, बरोबर. तुम्ही जेव्हा परमिशन दिली ग्रामपंचायतीमध्ये कुठलीच क्रशर सरपंच साहेब तुम्ही जर परमिशन दिली तेव्हा तुम्ही गावकऱ्यांना विश्वासात घेतलात का? भाताने ग्रामपंचायतीमध्ये कुठलीही क्रशर नाही मिळत. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. यावेळेला मी उपस्थित आहे पालघर जिल्ह्याच्या भालवली गावामध्ये. हा रस्ता जो आहे हा रस्ता खरं तर ग्रामस्थांसाठी आहे, परंतु या रस्त्याचा वापर जो आहे तो वापर उत्खननासाठी केल्यामुळे इथे मोठे मोठे आयवा गाड्या जातात आणि त्याच्यामुळे रस्त्याची काय अवस्था झाली आहे ती पहा. आज गावकऱ्यांना चक्क या रस्त्यामध्ये लावणी करायला लागली अशी परिस्थिती आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी चिखलच चिखल आहे. जर रस्त्यात शेती करायची वेळ आली असेल तर इथलं प्रशासन करतंय काय असा प्रश्न देखील इथल्या गावकरी नागरिकांनी केलेला आहे. जाणून घेऊया. आज 27 वर्ष मतदान करते, कधी कोणाचा वडापाव पण नाही खाल्ला पाहिजे. आज ग्रामसेवक सरपंच सगळ्यांना कशापासून तरी कमिशन खाणारा खाते तो कशाला खड्ड्यांना बघतोय. आज सातिवलीला काम करणारा मम्मी माझी गाडी पंक्चर झाली, काय करू 4 वेळा माझी गाडी पंक्चर झाली. बिचारा गाडीला काय करेल आणि त्याच्या 10,000 पगाराला काय करेल? तो त्याचा आई बाप बघेल का त्याची बायको मुलं बघेल? या गाड्यांमुळे या रस्त्यामुळे तुम्हाला किती त्रास होतो गावकऱ्यांना? भरपूर त्रास होतो ना, आणि ड्युटीवर कामावर जाणाऱ्यांना पण टाइम टू टाइम जायचं असते, आणि हे रस्त्यांचे असे प्रॉब्लेम, ते खड्डे वाचवणार की त्याचे पुढे आता ताईने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या गाड्या वगैरे पंक्चर होतात, मग ते पंक्चर काढायला जाणार की ड्युटीवर जाणार? तिथे वेळ जातो त्यांचा. परत त्यांचं पेमेंट किती तर 10,000 रुपये, आणि ते पंक्चर काढायला आणखी पैसे जातात. मग घरात काय देणार ना, कुटुंब कशा सांभाळणार? परत हे डंपर वगैरे चालू आहेत, मग कोणाचा तरी एकाचाच फायदा याच्यात ना, कोणतरी एकच जण खिसे भरतो, मग जनतेचे हाल होतात. ते जनतेचे हाल होतात. कोण याला कारण कोण आहे? त्यांचा असा सवाल आहे की या सर्व गोष्टीला जबाबदार कोण? ह्याची जबाबदारी कोण आहे? एक मिनिट, ग्रामपंचायतीला जबाबदार आहे. ग्रामपंचायतीला लक्ष द्यायला पाहिजे. हा रस्ता कधीपासून. सरपंच कोण आहेत तुमचे? सरपंच हितेश बाळगा म्हणून आहेत. कोणत्या पक्षाचे? बहुजन विकास आघाडीचे. कोणत्या पक्षाचे? बहुजन विकास आघाडीचे. मग त्यांना दिसत नाही. नाही दिसत. इथे आमचा मुलगा आजारी पडला, दवाखान्यात न्यायला इथे रस्त्याला. सरपंचांना दिसत नाही का? तुम्हाला सगळ्यांना विचारतो मी. आमच्या गाड्याची चैन चॉकेट खराब होते, काय खराब होते बघायला पाहिजे. नाहीये चालेल, या बरं झालं. या 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 आपण चिखलात येऊया ना, शेतकरी आहोत आपण. त्यांचं असं म्हणणं आहे की एक मिनिट, आता ते आले ते उत्तर देतील आपल्याला. गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की याकडे सरपंचाचं देखील दुर्लक्ष आहे. तुम्ही सरपंच आहात, तुमचं काय म्हणणं? त्याला माहिती असेल का माहिती नाही मला, माहिती आहे. पण भाताने ग्रामपंचायत आपले ब्रिज आहे तेवढे तिथून आपले हद्द आहे. ऐक ना, तू आता हे बोलले त्यांचं म्हणणं बरोबर आहे. इकडं आपला जो आहे ना पूर्ण जो कंपनी जाणारा वर्ग आहे, म्हणून गेली आता आम्हाला 4थं वर्ष चालू आहे. गेली 4 वर्ष या रस्ते डागडुबी आम्हीच करतोय, कुठलाही ग्रामपंचायतचा फंड यूज न करता. आणि आता पण काल पण आम्ही केली, आणि यांचं निवेदन साहेबांचं यायच्या आधी त्याआधी पण 2 वेळा झालेली आहे. पण पाऊस असा आहे ना की याच्यामध्ये जर मटेरियल टाकलं आणि ते ओव्हरलोड चालतात. तुम्ही एक मिनिट, तुम्ही सरपंच आहात. एक मिनिट, तुम्ही सरपंच आहात तर तुमचं कर्तव्य नाही का जे मोठे डंपर जातात त्यांना थांबवणं? साहेब, आम्ही कलेक्टर ऑफिसपर्यंत त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे. आणि लास्ट टाइम पण आपण श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी पण बोललेलो तेव्हा की आपण एक मोर्चा घेऊया, त्याची तारीख पण ठरलेली. त्या संदर्भात आपण आंदे साहेबांशी पण बोललेलो, पण तेव्हा तो काही मोर्चा झाला नाही. फक्त एवढा आहे की आता जशी लोक जमलेत, जर लोक जमले 4-5 जण तर 100% होणार. ते का नाही होणार रस्ता बंद केल्यानंतर? बाकी यांचा काय लुकआउट आहे नाही. आणि हा जो रस्ता आहे हा पण PWD मधून मंजूर आहे, याचे वर्क ऑर्डर सुद्धा निघाले, आणि हा ब्रिजची पण निघाले. सरपंचाचं असं म्हणणं आहे की हा जो रस्ता आहे तो PWDचा आहे. शेरूजी, तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या गोष्टींवर? बघा, आम्हाला स्पष्टपणे सांगायचं आहे की या ठिकाणी जो हा रस्ता आहे
ह्या रस्त्याची जी क्षमता आहे ही गावकऱ्यांसाठीच फक्त रस्ता केलेला होता. गावातल्या 2 व्हीलर 4 व्हीलर रिक्षा जाण्याची त्याची क्षमता होती. मात्र आता या ठिकाणी ज्या खदानी केल्या, ज्या हायवे बडोदऱ्यासाठी जे मोठ्या मोठ्या लॉऱ्या जात आहेत, याच्यामुळे या रस्त्याचा सत्यानाश झालेला आहे. ह्याच्यामध्ये सरपंच आणि ग्रामपंचायत पण तेवढीच जबाबदारी आहे. कारण की या लॉऱ्यांसाठी आणि उत्खननासाठी परवानगी कोण देते? ग्रामपंचायतची NOC लागते. ही NOC दिल्याशिवाय उत्खननाला परवानगी एक मिनिट, त्यांचं असं म्हणणं आहे ग्रामपंचायतीची परमिशन लागते, ग्रामपंचायतनी परमिशन दिली आहे. बरोबर ना, ग्रामपंचायत नाही, माझा प्रश्न असा आहे, त्यांनी थेट प्रश्न तुम्हाला असा केला की ग्रामपंचायतीने याला परमिशन दिली आहे. हा ना, बरोबर. तुम्ही जेव्हा परमिशन दिली, ग्रामपंचायतीमध्ये कुठलीच क्रशर सरपंच साहेब, तुम्ही जर परमिशन दिली तेव्हा तुम्ही गावकऱ्यांना विश्वासात घेतलात का? भाताने ग्रामपंचायतीमध्ये कुठलीही क्रशर नाही मिळत. हा, जे आहे ते बाहेरून बोललं येते आणि टोटली ज्या जेवढ्या क्रशर आहेत सर्व अडणा ग्रामपंचायतीमध्ये आहेत. जरी अन्य ग्रामपंचायत मधून असल्या तरी आपल्या हद्दीतून जात आहेत. ग्रामपंचायतचं कर्तव्य त्यांनी बोर्ड मारलं पाहिजे आणि त्यांनी बंद केलं पाहिजे. ग्रामपंचायतचा सरपंच म्हणजे गावचा प्रथम नागरिक. ना लोकसभा ना विधानसभा, सबसे बडी ग्रामसभा. जर ग्रामसभेने ठरवलं की आमच्या हद्दीतून नाही जायचं तर नाही जाऊ शकत. आणि आता त्यांनी सांगितलं की श्रमजीवी संघटनेने हा मोर्चा घेतला होता, त्या दरम्यान मोर्चा झाला नाही. आता आम्ही मोर्चा केलाय, ह्यामध्ये सरपंचांनी पुढे यावं, या चिखलात बसावं आणि जोवर प्रश्न सुटत नाही तोवर आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. या मोर्चाचं नेतृत्व सरपंच साहेबांनी करावं. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी मोर्चा काढलेला आहे, त्याचं नेतृत्व तुम्ही करावं, तुम्ही चिखलात बसावं. आता जो ओव्हरलोड गाड्यांचा ठराव 2 वेळा ग्रामसभेला झालेला आहे. त्यानंतर बॅनर पण सगळीकडे लागलेले होते. सर्वांना माहिती आहे इथे प्रत्येक ठिकाणी म्हणजे भालिवली, जांभूलपाडा, भाताना, नवसे या ठिकाणी बोर्ड पण लागलेले, पण कोणीच त्याचं पालन करत नाही. का? कारण लोकच कोणी येत नाही. फक्त ग्रामपंचायतला पुशअप करून पाळला नाही. आपण जेव्हा आता जसा हा क्राऊड आहे तसा जर निघाला, कितीतरी वेळेला मी सर्वांना सांगितलं, ग्रामसभेमध्ये पण बोललोय का निघा ना आपण आपलं. अच्छा, सरपंचांनी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही निघाले का ना बाहेर? किती जण येतात ते पहिले हे बोलतात ग्रामसभेला तुम्ही येत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. ग्रामसभेला येतात का असं आहे की आमच्याकडे सुद्धा ग्रामपंचायत आहे. लोकांचा ग्रामसभेवर विश्वास राहिलेला नाही. त्या ठिकाणी आम्ही जातो. ऐका, पहिलं माझं बोलून घ्या, नंतर तुम्ही बोला. ग्रामसभेला गेल्यानंतर आम्ही आमचे विषय मांडतो, पुढच्या ग्रामसभेला तेच विषय मांडतो, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. लोकांना रिझल्ट पाहिजे असतो. मगाशी सरपंच साहेबांनी सांगितलं श्रमजीवीने ठरवलं की इथे आंदोलन करायचं. काय नाही झालं आंदोलन? आंदोलनाचे हात दिल्यानंतर कुठे पाणी मुरलं? आज आम्ही केलं ना, एवढ्या मोठ्या संख्येने पोलिसांचं प्रेमपत्र रात्री आम्हाला आलं 2-2 पानाचं, तरी सुद्धा आम्ही आंदोलन करतो. लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की ग्रामपंचायत जेव्हा NOC देते तेव्हा त्यांना सामान्य करायची पावती मिळते. जर आपल्या ग्रामपंचायतने NOC नाही दिली, आपल्याला सामान्य करायचे पैसे नाही मिळाले, तर सरपंचाने पुढाकार घ्यावा आणि बंद करावा. डंपर आमच्या हद्दीतनं नाही गेले पाहिजेत. आणि जर डंपरवाले करतायत तर कायद्यात स्पष्ट तरतूद आहे की त्यांच्यामुळे जर सत्यानाश झालाय तर ह्या रस्त्याचं रिपेअरिंग पण त्यांनी करून दिलं पाहिजे. काय उत्तर द्याल? आपण त्या पद्धतीने आपण त्यांच्याशी बोलतो. बोला ताई, बोला काकी. काय आता जे डंपरवाले घेऊन आता ग्रामपंचायत मधून परमिशन मागत असतील ना, का बाबा शेठ लोक सांगत असतील ग्रामपंचायत मध्ये का आमची डंपर चालू राहायला काय यांचं कमिशन असेल. मी भाऊ तुम्हाला लावून नाही बोलत, पण हे जर काय असेल ना तर तुम्ही नाही द्यायला पाहिजे मोठे मोठे लोकांना. त्याच्यानं गरिबाचं किती नुकसान होतंय. एखाद्याला गॅप वाला माणूस असेल, डॉक्टरच्या दवाखान्यात करावा. हा आमचा जनतेचा रस्ता आहे, प्रवाशांचा आहे, द्यायला नाही पाहिजे. आता त्यांचं म्हणणं एक मिनिट एकेकाने बोला काकी, एकेकाने बोला. त्यांचं असं, हा, बोला. हे काय सांगतात सरपंच साहेब आहे ते बरोबर. ऐका सरपंच साहेब आहे ते बरोबर. हा, ग्रामपंचायत मध्ये आमच्या अडण्याच्या खदानी आमच्या ग्रामपंचायत मध्ये नाही आहेत. बरोबर. त्या येतात भिनार ग्रामपंचायत मध्ये. मग भिनार ग्रामपंचायतून त्याही गाड्या काढाव्या. आमच्या इकडनं गाड्या नाही आणाव्या त्याही. हा, या इकडनं गाड्या येऊन फायदा नाही. त्या संदर्भातच आपण जर नोटिसा कधीच बजावलेल्या आहेत. आणि जो विषय क्रशरचा आता काढला ना, या 15 वर्ष आधीचे आहेत आणि आम्हाला येऊन 3 वर्ष आले. तर त्या परमिशनचा आम्ही आल्यानंतर एकही क्रशरला कुठल्याही प्रकारची परमिशन आम्ही दिलेली नाही. ऑन रेकॉर्ड आहे. 3.5 वर्ष आता झाली आम्हाला. आम्ही कुठलाही याला देणार पण नाही. आणि एक आपल्या वसई तालुक्यामधली ग्रामपंचायत भाताने अशी एकमेव आहे, तिने दारूच्या पण कुठल्याही परवान्याला कुठलीच परवानगी दिली नाही आणि डायरेक्ट बंदच केले. या आम्ही गोष्टी केलेल्या आहेत या आमच्या 3.5 वर्षामध्ये. आपण जर पाहिलं तर आता या गावकऱ्यांना किती त्रास होत असेल त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. आज ज्या ठिकाणी मी उभा आहे त्या ठिकाणी एक भला मोठा खड्डा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये संपूर्ण चिखल भरलेला आहे. एखादी चाकी गाडी या ठिकाणी पडली आणि त्या गाडीचा जर मोठा अपघात झाला आणि त्या माणसाबरोबर काहीतरी वेगळा प्रकार झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? सरपंच घेणार, ग्रामसेवक घेणार, आमदार घेणार की खासदार घेणार? याचं उत्तर कोणाकडेच नाही. ज्या वेळेला निवडणुका येतात त्यावेळेला या गावकऱ्यांकडनं तुम्ही मतं मागायला येता, परंतु निवडणूक झाल्याच्या नंतर
तुमची अवस्था काय तर या खड्ड्याप्रमाणे. म्हणून ज्या वेळेला तुम्ही मतदान करता त्याच वेळेला जर तुम्ही जागृत नागरिक झालात तर तुमच्यावरती ही वेळ येणार नाही. आता याची जबाबदारी नेमकी कोण उचलणार? गुजरातला जाण्यासाठी जो रस्ता बनतोय त्या रस्त्यामुळे गावकऱ्यांची या सरकारने काय अवस्था करून ठेवलेली आहे हे ताजं उदाहरण. हे एकच उदाहरण नाहीये तर महाराष्ट्रामध्ये सगळ्याच ठिकाणी हीच परिस्थिती असेल. आज बुलेट ट्रेन झाली, बुलेट ट्रेनमुळे शेतकरी देशोधडीला लागला. कारण काय तर सरकारचा हलगर्जीपणा. कोणत्या सरकारचा हलगर्जीपणा तर महाराष्ट्र सरकारचा हलगर्जीपणा. आता या सगळ्या गोष्टीला गावकऱ्यांनी विरोध केलेला आहे, सगळीकडनं आता विरोध होतोय. यावरती आता सरपंच काय मार्ग काढणार? खरंच सरपंच या गावकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार? खरंच सरपंच या चिखलामध्ये बसणार का? खरंच सरपंच या गावकऱ्यांच्या भल्यासाठी लढणार का? टॉप 10 महाराष्ट्र न्यूज.